असता सामना फिनिश केला असता, कारण की जे तिन्ही चेंडू या साईडला खेळले ऑन साईडला चेंडूने नक्कीच पाहिलं तर लॉफ केलं होतं, टायमिंग प्रॉपर झाला, परंतु वाऱ्याच्या अनुषंगाने चेंडू मैदानाच्या बाहेर गेला नाही. कदाचित लेफ्ट हँड बॅटर आला असता सामना फिनिश केला असता, सांगता येत नाही. पण आधीच्या मी तिन्ही मॅचमध्ये तिन्ही लेफ्ट आर्म बॅट्समॅनला आउट केलेलं आहे, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता. गुड कॉन्फिडन्स आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला. मेगा फायनलमध्ये तुम्ही केल्यात, खूप खूप अभिनंदन. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना पाहणार आहोत. एका बाजूला ऋत्विल नागरी पाडा तर एका बाजूला SRG परनाळी. सर टॉस विन केलाय परनाळी संघाच्या संघनायकांनी प्रथम फलंदाजी स्वीकार केली. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिकडे जोडले जातील बाल सुब्रमण्यम सर. धन्यवाद. धन्यवाद युसुफ सय्यद. मॅग्निफिसंट मॅच. अतिशय सुंदर सामना रंगतदार बघायला मिळाला. असं म्हणतात की बघा 2 षटकार 15 धावांची गरज होती लास्ट ओव्हरला. अशा वेळेला दुसरा षटकार आल्यानंतर कुठेतरी प्लेसमेंट घ्यायला पाहिजे होतं. तेच आम्ही सुद्धा मागे बसून मॅच बघत होतो. म्हटलं प्लेसमेंट आलं असतं तर थोडा दबाव कमी. यातीने मॅच आणली होती खूप सुंदर पद्धतीने आणि शेवटी गोलंदाजाने मॅच काढली. सर आता टॉस जिंकल्यानंतर परनाळी आणि SRGनी बॅटिंग घेतले. मागच्या वेळेला त्यांनी 65 धावा केल्या होत्या. हा पहिला चेंडू. ओ मॅग्निफिसंट स्टार्ट. खूप सुंदर. पॉवर प्लेमध्ये कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना स्वप्नील मैदानावरती सुरुवात या ठिकाणी, कारण त्यांनी आत्ताचा सामना पाहिलाय कसा क्लोज झालाय आणि क्लोज मॅचेसमध्ये सामना असं म्हणतात की 1 मताने निवडणूक हरू नये आणि 2 धावांनी मॅच हरू नये असं म्हणतात, कारण धक्का खूप जास्त लागतो क्लोज मॅचमध्ये. आणि तसंच झालं, कारण यतींनी मॅच आणली, कारण तो दुसरा 6 बसल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की मॅच काढतील या ठिकाणी. मात्र एक प्लेसमेंट यायला पाहतो 1-2 रनचं आलं असतं तर तो प्रेशर तिकडे कमी झाला असता. आपण मोठे फटके मारण्यावर भर देतो. यावेळेला ऑफसाईडला ब्युटिफुल शॉट मात्र टू द फिल्डर. स्वतः आडू फिल्डर त्या ठिकाणी संदीप राऊत उर्फ आडू ऑन द आउटफील्ड. रसिकांनी खूप चांगलं प्रेम दिलं 31 तारखेपासून आजपर्यंत. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 सीझन 2 एक धाव आरोग्यासाठी ही स्पर्धा यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण या स्पर्धेमध्ये 16 संघांनी भाग घेतला आणि या 16 संघांनी अतिशय चांगली चौरस दाखवली असं म्हणायला हरकत. ऑन द टोस चेंडूला ऑन साईडला वळवलंय. 1 धाव. मात्र या सगळ्या संघांनी परफॉर्मन्स देत असताना 31 तारखेपासून प्रत्येक संघाने लीगमध्ये मॅच होती आणि लीगमध्ये जेव्हा मॅच असते तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला एक संधी प्राप्त होते की एखादी चूक झाली असेल तर पुढच्या मॅचला काय करता येईल, कसं डेव्हलप करता येईल. जसं IPL मध्ये आपण बघतो त्याच पद्धतीने या ठिकाणी या मॅचेस झाल्यात. ओ जागा बनवली स्ट्रोकसाठी. माहिती होतं पावा प्ले कोणी मागे नाही आहे आणि 2 पायांमध्ये अंतर राहत असताना खूप चांगली बॅकलिफ्ट घेतली आहे आणि चेंडूला भिरकावून दिला ऑन साईडला. आपण बघतोय लॉंग लेगला 4 धावांसाठी. शॉट्स मिळत नाहीत, शॉट्स बनवावे लागतात आणि तेच शॉट्स या ठिकाणी आमचे दोन्ही बॅट्समॅन स्वप्नील आणि प्रेमित मैदानावर उतरले. स्वप्नील खेळतोय 3 चेंडूमध्ये 9 या धावसंख्या 300च्या बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेटनी आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवलंय. आपण बघतोय मैदानावरती ती 10 डबल फिगरमध्ये.
12वा खेळाडू येऊ द्या आगरीपाडा. बघा तुमच्याकडे दोन पद्धती आहेत. एक तर तुम्हाला 12वा खेळाडू पाठवावा लागेल किंवा तुमच्या टी शर्टकडच्या मागे जे नंबर्स आहेत ते नंबर्स तुम्हाला टीमची लिस्ट बनवून त्याच्यामध्ये ते टाकायला लागेल, म्हणजे ते सोपं जातं. इंटरनॅशनलला तीच पद्धत यूज केली जाते. ऑफ फॉली करून ड्राईव्ह केलंय ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हरला उचलायला थोडासा वेळ लागला का वेळ लावला. कधी कधी फिल्डर्स सुद्धा पकडत असताना थोडंसं ट्विस्ट करतात जेणेकरून रनआउटमध्ये अभिमन्यू मिळेल का चक्रमध्ये, असा एक प्रश्न असतो त्यांचा. भरपूर या गोष्टी बारीक आम्ही रीड करत असतो. तर पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि अर्केशने आपण बघतोय 11 धावा दिल्या. मागच्या वेळेला 9 धावा दिल्या होत्या, यावेळेला अर्केशने 11 धावा दिल्या. मागच्या वेळेला त्याला विकेट मिळाली नव्हती पहिल्या स्पेलमध्ये, यावेळेला सुद्धा पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळत नाही. दुसऱ्या बाजूला बॅटिंगच्या माध्यमातून बोलायचं झालं तर SRG बर्नाडी या संघाने 65 6 षटकामध्ये केले होते. 66-11ची सरासरी त्यांनी दिली होती मागच्या वेळेला. यावेळेला ते बघायचं आहे की आता बॅटिंग घेतले. फार कमी गटसी कॅप्टन असतात जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा. हा दुसरा सेमीफायनल आहे. एक संघ ऑलरेडी जीवदानी विरार फायनलला पोहोचलाय. मागच्या वेळेला 21 धावांनी 66 टार्गेट देऊन सामना जिंकला होता SRG परनाळीने पालघर स्पोर्ट्स क्लबच्या समोर. मात्र यावेळेला सेमीफायनल आहे. बघा राऊंडमध्ये मॅच असणं वेगळं आहे आणि नॉकआउटमध्ये मॅच असणं वेगळं आहे. कारण क्वार्टर फायनल सेमीफायनल झाल्यानंतर नॉकआउट सुरू होतो तुमचा. एक तर तुम्हाला जिंकून पुढे क्वालिफाय व्हावं लागतं, हरलात तर तुम्हाला डायरेक्ट बाहेर यावं लागतं. म्हणून सेमीफायनलला ब्युटिफुल टायमिंग. काय टायमिंग आहे. लेंथ ओळखला, लाईन ओळखला, अगोदर ऑन द टोस शॉट मारताना बघा बॅट्समॅन ऑन द टोस उभे होते. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन साईडला भिरकावून दिलाय. अजून एक सुंदर फटका येत असताना खूप चांगली बॅटिंग करतायत मैदानावरती आपण बघतोय. स्वप्नील टायमिंग सुरेख आहे त्याचं. बॉटम हँड अप्रतिम आहे. गॅपमध्ये खेळतोय. पॉवर प्लेचा वापर कसा करावा याचं उत्तम उदाहरण स्वप्नील आपल्या संघासाठी या ठिकाणी बघताय तुम्ही. ते SRG परनाळी या संघासाठी चांगलं स्टार्ट देत असताना शिफ्ट द प्रेशर ॲट द फर्स्ट ओव्हर असं म्हणतात, तेच करतायत या ठिकाणी सातत्याने बॅट्समॅन, जेणेकरून गोलंदाज कच्चीकरण करता येईल. डॉमिनेट करायचा प्रयत्न केला त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा. या ठिकाणी चेंडू इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. गुड थिंकिंग स्वप्नील. कारण ज्या पद्धतीने ते शफल झाले होते हीच गोष्ट लक्षात घेऊन गोलंदाज सुद्धा तेवढे चतुर. अनिल मागच्या वेळेला सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी केली होती. इंटेलिजंट गोलंदाज आहेत. यावेळेला चेंडू जसे शफल झाले तसं बॅट अँड पॅडच्या मध्ये त्याला सन्मानपूर्वक खेळण्यासाठी भाग पाडलाय असं म्हणायला पाहिजे. गुड बॉलिंग फ्रॉम अनिल. मॅचला बॅलन्स ठेवणं हे कला आहे गोलंदाजीची, तेच अनिल या ठिकाणी दाखवत असतात. बघा हे सगळे 40+ प्लेयर्स आहेत, लिजन्स आहेत. ऊन पाऊस आयुष्यामध्ये खूप पाहिले त्यांनी, अप्स अँड डाऊन्स पाहिलेत क्रिकेटमध्ये आणि तो अनुभव या वयात सुद्धा ते दाखवत आहेत. हे वैशिष्ट्य आहे. अनिल यावेळेला बघा रिव्हर्स शॉट, मात्र गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतः त्या ठिकाणी संदीप राऊत उर्फ आडू, क्या बात आहे, ऑन द ग्राउंड. बघा कारण ती बाउंड्री होती 100%. गॅप मधून तो चेंडू काढायचा होता. काय बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय. आता कोणी शॉट प्रेमित सुद्धा त्याच पद्धतीने गॅप मधून काढायचा प्रयत्न त्याच्याकडून. या वेळेला लॉफ केलं, जेल असण्याची शक्यता आहे का नाही. चेंडू डीप मध्ये, बापरे, बाउंड्रीच्या पलीकडे 15-20 यार्ड पडतोय. खूप सुंदर टायमिंग या ठिकाणी करत असताना आपण बघतोय. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम स्वप्नील ॲज वेल ॲज फ्रॉम प्रेमित ऑल्सो. दोघेही खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना संघाच्या धावसंख्या फुलवत आहेत आणि धावसंख्येला पुढे नेत आहेत. या ठिकाणी 25 या धावसंख्येवर स्वप्नील जास्त घातक आहे. 8 चेंडूमध्ये 23 धावा स्वप्नील कुटतोय. याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल 8-24 म्हणजे 290चा बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेटने स्वप्नील या ठिकाणी बॅटिंग करतोय. ऑस्ट्रेलिया अशी खेळते,
त्याच पद्धतीने या ठिकाणी सेमीफायनलमध्ये जो स्टँडर्ड सेट करायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया अशाच पद्धतीने खेळत असताना दबाव वाढवायचा प्रयत्न करतात. अनिल कमबॅक कसा करतो बघायचंय. ओ चेंडू थोडासा वेगामध्ये परिवर्तन आणला अनिलने आणि बॉडी लाईन टाकायचा प्रयत्न केला यावेळेला. आणि तो बघता शरीरावर चेंडू आदळून चेंडू जातोय मागे. कधी कधी पेसमध्ये परिवर्तन आणावा लागतो गोलंदाजाला, कारण तो जो वेग फलंदाजाने रीड केलेला असतो तो कसा तोडता येईल हा एक प्रयत्न असतो गोलंदाजाचा. आता मात्र ओरिजिनल पेस दाखवत असताना गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण मास्तर यांच्या मार्फत. गुड फिल्डिंग. आनंद ज्याने मागच्या वेळेला हॅट्रिक घेतला होता तोच क्षेत्ररक्षक या ठिकाणी. मागच्या वेळेला त्याने 3 धावा देत असताना 3 गडी बाद केले. ते मैदानावर षटक मैदानावर पूर्ण होत आहेत. 2 पहिल्या षटकात धावा आल्या त्या मैदानावरती 11. या षटकात अनिलने आपण बघूया धावा दिलेत ते 15. अनिलने जास्त धावा दिलेत. मागच्या वेळेला अनिलने 8च धावा दिल्या होत्या पहिल्या स्पेलमध्ये. या वेळेला त्यांनी 15 धावा म्हणजे 7 धावा जास्त गेल्या. त्याचं मूळ कारण आहे स्वप्नीलची अटॅक, स्वप्नीलचं ॲग्रेशन, स्वप्नीलचं डॉमिनेटिंग ऑन द बॉलर्स. पॉवर प्लेमध्ये कसं डॉमिनेट करावा याचं उत्तम उदाहरण. वीरेंद्र सेहवाग अशाच पद्धतीने बॅटिंग करायची. ऑस्ट्रेलियन्स विचार करायचे याला टाकायचं तरी कुठे टाकायचं, इतका धुवायचा तो. कृष्णमाचारी, श्रीकांत अशाच पद्धतीने बॅटिंग करायचे. तर काही फलंदाज असे असतात ज्यांना तुम्ही कंट्रोल करू शकत नाहीत आणि ते स्वप्नीलने या ठिकाणी केले. किती चेंडूत किती धावा केले स्वप्नीलने? 10 चेंडूमध्ये 24 म्हणजे 240चा स्ट्रायकिंग रन रेट. आणि याच्यामध्ये सिक्सर्स किती आहेत बघूयात. 2 सिक्सर्स आहेत आणि 2 बाउंड्रीज आहेत आणि टायमिंग खूप सुरेख आहे. तर स्वप्नीलने पॉवर प्लेमध्ये जे काम करायला पाहिजे ते करून टाकले त्यांनी. कारण पॉवर प्लेमध्ये आपण बघतोय एकंदरीत मैदानावर धावसंख्या झाली संघाची 26 धावा. 13 धावा प्रति षटकाच्या मागे पॉवर प्लेमध्ये कुठलेत या ठिकाणी SRG परनाळी या संघाने. कारण मागच्या वेळेला सुद्धा 1100 सरासरी त्याने ठेवली होती. 65 केले होते 6 षटकामध्ये. समोरच्या संघाला 21 धावांनी पराभूत केला होता. अर्केस या वेळेला चेंडू जातोय ऑन साइडला डीप मध्ये. कव्हर करेपर्यंत वेळ लागतोय. टेनिस विश्वामध्ये तुम्ही थोडा जर वेळ लावला बॉल उचलायला तर लगेच बॅट्समॅन 2री रन पूर्ण करू शकतो, 3री पूर्ण करू शकतो, 4थी पूर्ण करू शकतो. कारण तसं त्यांचं अंडरस्टँडिंग असतं, धावणं असतं. धावसंख्या झाली 28. स्ट्राईकवर आहे फलंदाज तो आता स्वप्नील. मॅक्झिमम स्वप्नीलला स्ट्राईक द्यायचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी. लाईन बघावी लागेल या ठिकाणी. शफल झाले फलंदाज. मात्र पंचांच्या नुसार तो चेंडू खेळता आला असता. येस, इट इज अ बॅट. पंच आम्हाला स्वतः दाखवत आहे, तुम्ही बघताय. कधी कधी चेंडू मूव होत असताना पॅडला ब्रश होणं, बॅटला ब्रश होणं या गोष्टी होतात. तेच घडलं. कारण वेगवेगळे शॉट्स बनवायचा प्रयत्न करतोय स्वप्नील शफल होत असताना. आता स्ट्राईकवर येतोय तो आता प्रमित. कॅप्टन सिनिंग खेळायचा प्रयत्न स्वप्नील मार्फत. कसे स्टाईलमध्ये नॉन स्ट्रायकिंगला उभेत बघा. एखादा इंटरनॅशनल क्रिकेटर उभा राहतो तसा. ऑफ साईडला क्लास कट करत असताना चेंडू ट्रॅव्हल होते बाउंड्रीकडे. खूप सुंदर बॉटम हँडचा शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. स्वप्नील तर स्वप्नील आहेतच, मात्र त्यांचे सहकारी जे केव्हापासून या ठिकाणी स्ट्राईकसाठी वाट बघत होते प्रेमित, ते सुद्धा या ठिकाणी स्टँडर्ड दाखवत असताना कॅप्टन बरोबर आहेत. कॅप्टन बघा त्याला मोटिवेट करतायत, शाबासकी देत आहेत या चौकारासाठी. कारण जेव्हा दोन्ही बाजूनी अटॅक होतो त्यावेळेला धावांची गती फार मोठ्या प्रमाणात वाढते, असं चित्र असतं. अंडर-19चा विश्वकप चालू आहे. अंडर-19 अशाच पद्धतीने कुलकर्णी सुरू करतात. चेंडू यावेळेला बघायचा अपील होतोय लेग बिफोरसाठी. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीपमध्ये सर्कलच्या एंडला. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत बॅट आहे. 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते ती आता 34 या धावसंख्या. गुड अंडरस्टँडिंग. रोटेशनमध्ये या ठिकाणी स्ट्राईक बघा सातत्याने रोटेट करतायत एकमेकांना ते, आणि रोटेट करत असताना धावफलक सुद्धा अलथट ठेवत आहेत. व्हेरी गुड ॲटिट्यूड. सेमीफायनलमध्ये कसा धावा करावा याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना मैदानावर या ठिकाणी SRG
यावेळेला अपील होतोय लेग बिफोर साठी. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. पंच 3 प्रश्न विचारतात. लाईन ऑफ द डिलिव्हरी, डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, इनसाइड एज आहे की नाही बघा पंचाने दाखवलंय. बॅट आहे त्यामुळे धावसंख्या पुढे सरकते ती आता 35 या धावसंख्येवर. जेव्हापर्यंत LBW ला फुल सॅटिस्फाय होत नाही अंपायर तेव्हा पंचांकडून बोट वरती जाणार नाही. ते सगळ्या गोष्टी लाईन बघत असतात तीच. खूप चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात अनिल आणि तसंच अर्केशने केलं होतं. मात्र अर्केशने अजून ब्रेक थ्रू दिला नाही आहे. सेकंड स्पेलला देतात ते. ओ लॉफ केलाय. चेंडू येतोय आमच्या कॉमेडी बॉक्सच्या दिशेला. खूप सुंदर टायमिंग या ठिकाणी. अटॅक दोन्ही बाजूनी होत असताना आपल्याला बघायला मिळतंय. स्वप्नील तर अटॅक करत होते. 2 सिक्सर आणि 2 बाउंड्री दाखवले आणि आता प्रमित मैदानावरती 1 बाउंड्री आणि 1 सिक्सर या षटकात दाखवत असताना खूप डॉमिनेट करायचा प्रयत्न करतायत. कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉवर प्ले संपले काय हरकत नाही. आपली स्टाईल ऑफ बॅटिंग चेंज करायची नाही. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा 15 धावा आपण बघतोय. संघाची धावसंख्या पोहोचली मैदानावरती ती 41 वर. षटक पूर्ण झाले 3. सरासरी जवळजवळ 13.90. 14 धावा म्हटलं तरी अतिरिक्त होणार नाही आहे. 42 झाले असतं तर 14 झालं असतं. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रन रेट टेबत असताना कॅप्टन स्वप्नील आणि त्यांच्याबरोबर प्रमित. काय कराल अशा वेळेला अटॅक करत असताना. आता खरी परीक्षा आहे या ठिकाणी. आगरीपाडा रतवी आगरीपाडाचे कॅप्टन काय मूव्ह करतायत, काय चेंज करतायत. नक्कीच पाहायला गेलं तर पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजय थारे साहेबांचं आगमन झालं. विजय थारे सर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. पाहिलं तर पालघर डिस्ट्रिक्टमध्ये एक ST बांधवांची नक्कीच पाहिलं तर एक असोसिएशन आणि सर आपल्याला जाणकारीसाठी आदिवासी क्रिकेटमध्ये 111 संघ खेळत आहेत पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आणि एवढी मोठी स्पर्धा आमचे अध्यक्ष विजय थारे साहेबांच्या माध्यमातून नंडोलीच्या सुरेख मैदानामध्ये पाहायला भेटेल. त्यांचं आगमन झालंय. विजय थारे सर या प्लीज. आपलं हार्दिक स्वागत असेल. येस पालघर जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विजय थारे साहेबांना मला नक्कीच त्यांच्याशी बोलायला आवडेल. मॅच संपल्यानंतर त्यांच्याशी ओळख वाढवायला आवडेल. कारण आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की आदिवासीची जी मुलं आहेत ते पुढे यायला पाहिजे. DDCच्या माध्यमातून सुद्धा, MCAच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं काम करतायत. कारण या मुलांनाही तेवढाच अधिकार आहे समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचा. आणि ते मुख्य प्रवाहामध्ये जेव्हा आपण आणू समाजाच्या, खऱ्या अर्थाने भारत प्रगती करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. ओ थोडंसं उशिरा निर्णय घेतला फलंदाजाने. मागे जात असताना चेंडू 1 धाव पूर्ण करतायत. बघा आदिवासी समाजावर कुठल्या देवाचा आशीर्वाद आहे सगळ्यात जास्त. देवादिदेव महादेव, कलाक्रीडाचे दैवत नटराज यांचा सगळ्यात जास्त आशीर्वाद आहे त्यांच्या. का? कारण देतो तुम्हाला या चेंडू नंतर. धावसंख्या झाली ती आता 42. पार्टनरशिप 42 धावांची दोघांमध्ये झाली आहे, स्वप्नील आणि प्रेमितमध्ये. आणि काय योगायोग आहे, विजयजी आले आणि त्याच वेळेला ही मॅच सुद्धा सेमीफायनलची सुरू आहे. आणि विजयजी यांना हार्दिक शुभेच्छा आहेत जे काम करत आहेत त्या बाबतीत. आणि त्यांना जी काय मदत लागेल आम्ही आमचे नंबर्स देऊ त्यांना, त्यांचेही नंबर एक्सचेंज करू. आणि या आदिवासी मुलांना जेवढं काय सपोर्ट मिळता येईल तो सपोर्ट आम्ही आमच्या माध्यमातून आमची जी काही 46 वर्षाची मेहनत आहे ती या मुलांसाठी नक्कीच वापरू. ओ हाईट जास्त होता चेंडूचा ज्या पद्धतीने ती खेळायला गेले तेव्हा. तुषारजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा सामना एन्जॉय केलाय. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला बळवलाय. मनगडाच्या सहकार्याने चेंडू डीप मध्ये जातो. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी पॅरलल थ्रो येतोय. धावबाद होण्याची भीती असते पॅरलल थ्रो येतो तेव्हा. पूर्ण टेनिस विश्वामध्ये याच जिल्ह्यात तो खेळाडू आहे ज्यांनी पॅरलल थ्रो देण्याचा सगळ्यात मोठा विक्रम केलाय आणि ज्याचं नाव पॉप्युलर सुद्धा झालं. त्याचं नाव आहे चॉमी जयदीप गरत. संदीप जोडी आणि प्रशांत दुमाडा असे 2 प्लेयर
आदिवासी समाजातले खेळाडू आहेत, हे आम्ही लॉक करतोय ब्रेनमध्ये. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू टॉप एजला लागलाय, ब्रेक थ्रू मिळणार इकडे. आवश्यक आहे ती केव्हापासून प्रयत्न करत होते मैदानावरती अर्केश, अनिल आणि आता संजयने तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय. आवश्यक होतं कारण पार्टनरशिप अत्यंत घातक होत चालली होती. धावसंख्या 44 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळाली. फलंदाज बाद झाला मैदानावर तो आता प्रमित. मात्र स्वप्नील अजूनही आहे ॲज अ कॅप्टन, जे जास्त डेंजरस आहेत. या जिल्ह्यामध्ये असे काही खेळाडू आहेत जे सामन्याला कधी कलाटणी देऊ शकतात. प्रबोधन मुंबई T20चा सामना अजूनही माझ्या लक्षात आहे लेदरचा, ज्यावेळेला आम्ही मॅच करत होतो. सेमीफायनलचा सामना होता आणि सुमित डेकलेने 2 षटकामध्ये 38 धावांची गरज असताना काय बॅटिंग केली होती ते मी कधी विसरत नाही. सुमित असतो तो विषय मी बोललो तर. ग्रेट बॅटिंग, ग्रेट अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम बाहुबली. तशीच बॅटिंग स्वप्नीलने आता या ठिकाणी केली आहे. सुमित जेव्हा फॉर्ममध्ये असतो तो खूप डेंजरस असतो, त्याला तुम्ही आउट करू शकत नाही. आणि तिकडे पालघर डिस्ट्रिक्टचा ध्वज फडकत असतो यावेळेला सुमित बॅटिंग करत असतो. कुठल्याही संघातून तो खेळू दे. मी कधी कधी कल्पना करतो, थोड्या वेळापूर्वी अनिकेत राऊत होता, सुमित आहेत, असं सगळ्यात चांगल्या खेळूंचा एक संघ जर पालघरचा इंडिपेंडेंट झाला तर विचार करा, सुप्रीमोही अशक्य नाही, रतनबोई अशक्य नाही, जिंकणं सहज आहे. कारण पालघर ते करून दाखवलं पालघरने भरपूर वेळा सुप्रीमोमध्ये सुद्धा. फक्त हे सगळे एकत्र येणं अत्यंत आवश्यक आणि पालघरची स्वतंत्र प्युअर पवित्र संघ एकत्र यायला पाहिजे प्लेयर्सच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस होता, ऑफ साइडला प्लेस केलाय डीप मध्ये. 1 धाव. फिल्डर होते आनंद, नवीन बॅट्समन आले ते निरंजन. धावसंख्या पुढे सरकते ती आता 45 वर. सर बंद करा ना सर, डिस्टर्ब होते मला. एज आउटसाइड एज फ्लाय होतोय. चांगली गोलंदाजी. ज्या ज्या वेळेला आनंदकडे किंवा संजयकडे चेंडू देण्यात आलाय त्या वेळेला या दोघांनी खूप सुंदर आपला अनुभव इम्प्लिमेंट करत असताना जोडी फोडायचा प्रयत्न केलाय, प्रेशरही आणायचा प्रयत्न केलाय. त्यालाच तर क्रिकेट म्हणतात. कधी बॅट्समॅन बॉलरवर प्रेशर आणतो, कधी बॉलर बॅट्समॅनवर प्रेशर आणतो. हे जेव्हा तुम्ही शिकताना, हे सगळे लिजंड्स आहेत, यांनी या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत आणि ते जेव्हा तुम्ही शिकताना तेव्हा जास्त यशस्वी होतं असं म्हटलं जातं. धावसंख्या झाली पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात 15, चौथं षटक अत्यंत इकॉनॉमिकल होतं. फक्त 4च धावा दिल्या संजयने अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना. आणि एक विकेट सुद्धा काढली, ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिली, पार्टनरशिप तोडली स्वप्नील आणि प्रमित मधली. आता बघायचं स्वप्नील आणि निरंजन शेवटच्या या षटकात मैदानावरती, शेवटचं नाही 2 आहे ना, अजून 2 षटक आहेत. शेवटच्या 2 षटकात ते काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. विजय तरेसाहेब यांचं आगमन झालंय. रिक्वेस्ट करतो बसा स्टेजवर या. तुम्ही फार मोठं ईश्वराचं काम करताय, महादेवाचं, आणि आम्ही तुम्हाला साथ देऊ. आम्ही सुद्धा महादेवाचे परम भक्त आहोत. तर मी महादेवाचं का आदिवासींवर जास्त आशीर्वाद आहे लक्षात घ्या. महादेवाला आवडणारी जी बेलाची पानं आहेत ती जंगलामध्ये मिळतात आणि ही जी पानं आहेत सगळ्यात जास्त आदिवासी लोक मार्केटमध्ये आणतात. बेलाची फळं असतील, बेलाची पानं असतील, कनेरची फुलं असतील, हे सगळे महादेवाला अतिशय प्रिय आहेत. जंगलातली फुलं महादेवाला अतिशय प्रिय आहे. एखादी शंकराची पिंडी जंगलामध्ये जर असेल ती जास्त तेजस्वी आहे, जास्त चमत्कारिक आहे, असे आमचे गुरु आद्य शंकराचार्य सांगतायत. धावसंख्या झाली मैदानावर 45. कारण महादेवाला असं आयसोलेटेड एरियामध्ये राहायला आवडतं, जंगलामध्ये, डोंगरावर लाफ करण्याचा प्रयत्न. खूप सुंदर गोलंदाजी. बोल्ड झाले, त्या स्टंप आउट केलेत, बोल्ड नाही झालेत. यष्टीरक्षकांनी फार वेगाने यष्टीचित करत असताना त्या ठिकाणी आणि हळूहळू का होईना आता सामनामध्ये येत असताना आगरीपाडा या मॅचमध्ये नाही, आज माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. थँक्यू प्रणय गलत, थँक्यू जलीश शेख. कारण आज विजय तरे साहेबांची ओळख या ठिकाणी होते. कारण जे स्वप्न मी मागे जातोय 25-30 वर्ष, दहिसर डहाणू क्रिकेट संघटनेची स्थापना झाली. कारण प्रश्न असा होता की आपली लढाई आपल्याला लढावं लागेल दहिसर ते डहाणूमधली.
कारण ठाणा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असेल किंवा महाराष्ट्र क्रिकेट असेल किंवा मुंबई क्रिकेट असेल ते आपल्याकडे बघतात का, हा एक प्रश्न त्यावेळेला खूप गंभीर झाला होता. म्हणून आपली लढाई आपण लढलो आणि आपली लढाई लढल्यामुळे आज आपल्या सगळ्या पालघरच्या मुलांना आणि दहिसर डहाणूच्या मुलांना न्याय मिळतोय आणि ती मुलं पुढे पुढे जात आहेत. या जिल्ह्याने पृथ्वी शा दिलाय, विसरू नका, जो आता रणजीमध्ये कमबॅक करतोय मुंबईच्या टीममध्ये. साईराज बिपिन पाटील भरपूर वर्ष खूप सुंदर पद्धतीने, तामोरे असतील हार्दिक तामोरे, खूप सुंदर क्रिकेट मुंबईच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं नाव सातत्याने लौकिक केलं आहे. याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला सगळ्यांनाच. जे जे काम करत आहेत क्रिकेटच्या डेव्हलपमेंट आणि प्रमोशनसाठी, ठाणा डिस्ट्रिक्ट असेल किंवा पालघर डिस्ट्रिक्ट, हे दोन्ही डिस्ट्रिक्ट माझ्या हृदयातले आहेत. कारण मी इथेच राहतोय पालघर ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये. आधी एकत्र होतं, आता पालघर स्वतंत्र जिल्हा आहे आणि स्वतंत्र अस्तित्व तो निर्माण करतोय. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साइडला लॉफ केले, चेंडू डीप मध्ये जातोय. इट इज अ 6. व्हॉट अ शॉट, बॉटम हँडचा कमाल. खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर टायमिंग या ठिकाणी करत असताना ऑन साइडला आपण बघतोय आणि त्यामुळे षटकार आणि धावसंख्या पुढे सरकते. या ठिकाणी आज षटकार आलाय निरंजन मनोहरच्या बॅटमधून. निरंजन बाद झालेत, निरंजन जागा याला मनोहर आलेत आणि मनोहरने आल्याबरोबर आपला स्टँडर्ड, आपला क्लास या ठिकाणी दाखवले आणि धावसंख्येला पुढे नेतात 50च्या पुढे. जे स्वप्नीलने लढाई केली या ठिकाणी आणि तीच लढाई पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना SRG साठी 51 आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा चॅलेंजेस समोर येतात ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्या चॅलेंजेसशी लढायलाच पाहिजे. आम्ही या वयात सुद्धा अजूनही लढतोय. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ केलंय, यावेळेला बघायचं गॅप मध्ये शॉट आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय. व्हॉट अ शॉट. मनोहर तामोरे, तामोरे आडनाव नेहमी लक्षात ठेवा. डेंजरस बॅटिंग, व्हेरी डेंजरस बॅटिंग. फार फार दिवसानंतर या असे शॉट्स मला बघायला मिळत आहेत. खूप डेंजरस बॅटिंग या ठिकाणी. निरंजन बाद झाले, त्याच्यानंतर प्रमित बाद झाले, मात्र आपण बघतोय मैदानावर स्वप्नील आहे आणि स्वप्नीलची सगळी गेम स्ट्रॅटेजी उतरत असताना मनोहर 2 षटकार मारून संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवत आहेत 57 या धावसंख्येवर. व्हॉट अ बॅटिंग. मला तर वाटतंय मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही बघा 6 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा मनोहरने कुठल्या होत्या 300च्या बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेटने. आणि या वेळेला सुद्धा आल्याबरोबर आपला क्लास, आपला स्टँडर्ड, आपला दर्जा 2 षटकाराच्या माध्यमातून सिद्ध करतायत. गोलंदाज काय करणार असा प्रश्न आमच्या मनात येतोय, बघायचंय. ओ द विकेट. यावेळेला अजून एक लॉफ केलाय, व्हेरी व्हेरी डेंजरस. मनोहर कुठलाही लेंग टाका ते सोडत नाहीयेत. आताचा चेंडू खूप चांगला होता तरीही त्याने अटॅक केला ऑन साइडला. खूप सुंदर फलंदाजी करत असताना 3 लागोपाठ षटकार मनोहरच्या बॅटमधून येत असताना धावसंख्या जाते आता 63 या धावसंख्येवर. सामना लगेच सुरू करावा, जास्त गॅप घेऊन अजून एक फायनलचा सामना बाकी आहे. आणि बाहेर जीवदानी विरार मनोहरची बॅटिंग रीड करत असेल, स्वप्नीलची बॅटिंग रीड करत असेल, कारण कुठला संघ येणार अजून वेळ आहे त्याला. SRG येणार का रथवी येणार, आगरीपाडा येणार का परनाळी येणार, याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. आणि त्यामुळे विरार संघ वाट बघतोय कुठली टीम फायनलला, ग्रँड फिनालीला. या ठिकाणी पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 एक धाव आरोग्यासाठी या स्पर्धेमध्ये फायनलला कोण येते बघावं लागेल. मॅग्निफिसंट बॅटिंग, हार्ड हिटिंग. मी जावेदच्या बॅटमधून 8 लागोपाठ षटकार पाहिले चारकोपला आणि त्याच्यानंतर आज डोळ्याचे पारणे फेडलेले आहेत मनोहरने 3 षटकार मारून. पुन्हा एकदा उचलला ऑन साइडला, मात्र बघायचंय आज चेंडू अजून एक षटकार. 4 षटकार 4 चेंडूमध्ये 24 धावा. मनोहर कुठत असताना जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त ताकद या ठिकाणी दाखवत आहेत. SRG परनाळी या गावाचं क्रिकेट दाखवत आहेत, या गावाचा अटॅक दाखवत आहेत, या गावाचं ॲग्रेशन दाखवत आहेत. रसिकानो, हे 16 वर्षाची मुलं नाही आहेत, हे 40-40 प्लसचे प्लेयर्स आहेत आणि ते खेळत आहेत या ठिकाणी 16 वर्षाच्या मुलांसारखे. व्हॉट अ फ्लेक्सिबिलिटी, व्हॉट अ फिटनेस. 49 वर्षाचे आहेत, लक्षात घ्या मनोहर. फास्ट खेळा, पंचांची विनंती आहे दोन्ही संघ नायकांना.
व्हॉट अ बॅटिंग. 4 षटकार लागोपाठ दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. आउटसाइड दी ऑफ स्टंप. लेंग थोडासा बदलला होता. गुडलिंग मधून लेट स्विंग करायचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडूला ऑफ साईडला बघा स्वतः ड्रिल करून दाखवत आहेत. बॅकफुटला मी यायला पाहतो. स्ट्रोकसाठी जागा बनवायला पाहतो. ऑफ साईडला कट करायला पाहिजे होतं. स्वतः लर्निंग प्रोसेस स्वतःशी बोलत असताना मनोहर ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात. जुनी माणसं तेच सोनं आहेत असं म्हणतात. आणि तेच या ठिकाणी मनोहरने ॲट द एज ऑफ 49 4 षटकार मारून संघाच्या धावसंख्येला फुलवलंय. आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती मैदानावर 69 वर. 69. किती धावा गेल्या मागच्या षटकात? धावा गेल्या एकंदरीत आपण बघूया 24 धावा. 24 धावा कुठलेत. जे 4 धावा गेल्या होत्या सुंदर गोलंदाजी मैदानावर केली होती गोलंदाज मैदानावरती संजयने. आणि त्या 4 धावानंतर आशा पल्लवित झाल्या की आगरीपाडा उरलेले षटका अजून इकॉनॉमिकल टाकेल, विकेट्स घेईल, समोरच्या संघाला रोकेल. मात्र ते सगळं गणित मनोहरने बिघडून टाकलेलं आहे. पुन्हा एकदा संजयला आणावं लागतंय. या संजयने 4 धावा दिल्या होत्या. ओव्हर क्रमांक मैदानावरती 4 वरती. आता हा शेवटचं षटक ते घेऊन येत आहेत. आणि संजयला कसे खेळत आहेत हे दोघे हे या ठिकाणी बघावं लागेल. मात्र ग्रेट बॅटिंग, ग्रेट अटॅक, ग्रेट अग्रेशन ॲट द एज ऑफ 49 फ्रॉम मनोहर. मनोहर तामोरे हे नाव नेहमी लक्षात ठेवा. चेंज ऑफ पेस होता. जेल असणार. यष्टीरक्षकाखाली येतात. स्वप्नीलची विकेट महत्वाची होती कारण स्वप्नीलने पहिला 2 ओव्हरमध्ये जाम अटॅक केला होतं. आणि त्याचं उत्तर या ठिकाणी देत असताना मैदानावर गोलंदाज संजय. बघा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जसं कबड्डी सांघिक खेळ आहे, खो खो सांघिक खेळ आहे, तसं क्रिकेट सांघिक खेळ आहे. जेव्हा सगळेजण एकत्र मेहनत करतात तेव्हा यश प्राप्त होतं. सगळ्या गोलंदाजांना तुटून पडलेत मैदानावरती. अर्केश बघा 2 षटकामध्ये धावा दिल्या एकंदरीत 26. अनिल मैदानावरती एका षटकामध्ये धावा दिल्या 15. संजय ज्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना आता 1.1 ओव्हर टाकलेत. 4 धावा देत असताना 1 गडी बाद, 1 नाही 2 गडी बाद केलेत. आणि आनंद, ज्या आनंदने हॅट्रिक घेतला होता त्याच आनंदचा समाचार घेत असताना मैदानावरती 4 षटकार मारले मनोहर तामरेने. असं म्हणतात ऑपोजिशन संघाचं जर कच्चीकरण करायचं असेल तर त्यांचा हुकुमी गोलंदाज आहे त्याच्यावरतीच अटॅक करा. आणि तेच या ठिकाणी केलंय मैदानावरती. SRG परनाळी यांनी कॅप्टन स्वप्नील मैदानावर होता तो आत्ता ड्रेसिंग रूम मध्ये गेलाय. आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे विपुल. व्हॉट अ क्रिकेट. म्हणून मी म्हणालो की 40+ ची मॅच ठेवा, ओपनची मॅच ठेवा आणि दोघांमध्ये मॅच होऊन जाऊ द्या. लिजन्स 100% जिंकणार कारण त्यांच्याकडे तो स्टँडर्ड आहे, त्यांच्याकडे तो दर्जा आहे. 70s 80s 90s क्रिकेट आहे त्यांच्याकडे. चेंडू फुल टॉस करून घेतलाय. चेंडूला प्लेस केले. समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत या ठिकाणी 1 धाव पूर्ण करत असताना स्ट्राईकला रोटेट केलंय. आणि आता मला खरं इथे आनंद वाटेल जी फाईट बघायला मिळणार आहे ती म्हणजे मनोहर तामोरे विरुद्ध आपण बघतोय संजय. ही जे कॉन्टेस्ट आहे हे कॉन्टेस्ट कसं काय मनोहर फेस करतोय मला बघायला आवडेल. एक चांगला गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज समोरासमोर. 1960s मध्ये आमचाही जन्म झालाय. आणि यावेळेचे हे सगळे जे लोक आहेत ना खूप स्टँडर्ड क्रिकेट पाहिलं त्यांनी. विक्रमादित्य गावस्कर पासून पृथ्वी शा पर्यंत. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला प्लेस केले. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव. ओ दुसरी धाव घातक असेल. थ्रो बरोबर नव्हता. दुसरी धाव पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी. खूप सुंदर पद्धतीने प्रेशर ऑन द फील्ड. थ्रो देणं जे म्हणतात ना ऑन द स्टंप थ्रो देणं त्या काळामध्ये 60s 70s 80s मध्ये अतिशय ऑन द स्टंप थ्रो देताना मी पाहिले सगळ्या फिल्डर्सना. रिव्ह्यू घेतलाय का? नाहीये रिव्ह्यू. टीम रिव्ह्यू नाही, अंपायरला रिव्ह्यू आहे. अंपायरने घेतलाय का? ओके ओके. कवर चाललास
ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही ये जा नरक्या ये रे करतो नाकवी नाही नाकवी चल पोरी जरा चिल कर लाग तुझा हिल कर आगो आली तुझी बीप कर तिसरे पंच रीड करतायत. 1-2 मिनिटं थांबा. रनआउट साठी हा रिव्ह्यू घेतलाय अंपायरने. पंचाने नॉट आउट दिलंय ते बरोबर आहे. टेक्नॉलॉजी जरी असलं तरी स्लो मोशनमध्ये भरपूर गोष्टी बघाव्या लागतात या ठिकाणी, कारण 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे ते, आणि 25 मिनिटात 5 षटकं टाकलं. त्याच दरम्यान हा चेंडू येतो ऑन साईडला, कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. आता दुसऱ्या धावांसाठी निघाले ते दोघे. यावेळेला धावबाद होण्याची भीती आहे. अपील होतोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत असताना मैदानावरती, कारण जेरीस सांगतायत मला की 2 इनिंगला 1.5 तास या ठिकाणी लागलेले आहेत. आणि या ठिकाणी बघताय मनोहर आणि विपुल फार वेगाने 2-2 धावा पूर्ण करत असताना मनोहर एकंदरीत खेळतोय आता 28 या धावसंख्येवर. या 28 धावा करण्यासाठी एकंदरीत त्यांनी 7 चेंडू 400च्या बॅटिंग. अनिकेत राऊत आमच्या समोर जात असताना 400. थँक्यू अनिकेत. आयकॉन प्लेयर आहेत पालघरचे, आणि आमच्या टेनिस विश्वातील आयकॉन प्लेयरच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नेहमी असतं. ओ चेंडू डीप मध्ये खेळत असताना या बाला खूप सुंदर टायमिंग. किती इझी आहे क्रिकेट हे दाखवत आहेत मैदानावरती. आपण बघतोय वारंवार या ठिकाणी मनोहर. धावसंख्या 78. मागच्या वेळेला याच संघाने 65 केल्या होत्या, आणि तोच SRG प्रणाली संघ या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग करत असताना 78 या धावसंख्येवर आपल्या संघाला नेऊन ठेवलंय मनोहर तामोरे या खेळाडूने. कुठल्याही गोलंदाजाला त्यांनी सोडलेलं नाहीये. अगदी संजयचाही समाचार त्यांनी घ्यायचा प्रयत्न केलाय. यावेळेला लॉफ केलाय ऑन साईडला, बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. काय खेळतायत. त्यांची बॅटिंग बघितल्यानंतर मनोहर तामोरे, मला श्रीकांत दादरकरची तो आठवण करून दिली जाच. वन ऑफ द ग्रेट हार्ड हिटर ऑफ टेनिस वर्ल्ड. आणि त्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली मैदानावर. वयाच्या 49व्या वर्षी 16 वर्षासारखं खेळणं आणि त्या पद्धतीने पदाला ते दाखवणं, त्या पद्धतीने फुटवर्क आणि टायमिंग आणि स्ट्रोक सिलेक्शन दाखवणं. तुम्ही बघताय 9 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा, 440 बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेट. परत नॉटआउट सुद्धा राहत आहेत, त्यामुळे त्यांचा बॅटिंग ॲव्हरेज अजून चांगलं होणार आहे. या पुन्हा एकदा आपण स्कोरशीटकडे बघूया. याची सुरुवात केली ती स्वप्नीलने, कारण पहिल्याच चेंडूमध्ये त्यांनी चौकार मारला होता आणि पहिल्याच षटकात तब्बल 11 धावा कुठल्या होत्या. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा आपण बघतोय स्वप्नील आणि प्रेमित या दोघांनीही अटॅक सुरू ठेवला होता आणि 2 षटकामध्ये पॉवर प्ले P1 P2 मध्ये 26 धावा आल्या आपण बघतोय. आणि आता संघाची धावसंख्या झाली मैदानावरती
ती बघायला मिळते ती 84 आणि 85चं फार मोठं डोंगर या ठिकाणी देत असताना SRG प्रणाली हा संघ आपण बघतोय ऋत्वी 11 आगरीपाडा संघाला मोठं डोंगर आहे. जसं साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना 434 रनचा पाहिला होता तसंच एक डोंगर आहे. तर टायमिंग लावणं आवश्यक आहे. प्रणय गरत आणि जलीस तेच सांगतायत टायमिंग लावणं आवश्यक आहे. मागचे 2 सामन्यांना 2 तास लागलेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे आहेत. ही टायमिंग लावून घेऊया आपण. आता सामना चालू होईल कारण एखाद्या गोष्टीला जेवढा वेळ लागायला पाहिजे तेवढाच वेळ लागायला पाहिजे. कारण नियम काय सांगतोय ICCचा 4 मिनिटांमध्ये 1 ओव्हर व्हायला पाहिजे. तर आपण इथे लक्षात घ्या 5 ओव्हरला 25 मिनिटं दिलेत आणि त्याच्यानंतर 6वी जी ओव्हर आहे त्याचंही आपण गणित या ठिकाणी मांडतोय. तर 6 ओव्हरसाठी 24 मिनिटं आहेत. आपण किती देतोय 25 मिनिटांनंतर सुद्धा तुम्हाला अवधी देतोय. तर ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. जिथे सामना तुमचा अर्ध्या तासात पूर्ण व्हायला पाहिजे तिथे सामना तुमचा 1.5 तास लागतो 2 सामन्यांसाठी. ही चिंतेची बाब आहे. सेमी फायनलचं अटॅक कारण दुपारपासून आपल्या सगळ्यांना चिंता होती की धावा का होत नाहीत 42 होत आहेत 44 होत आहेत अशा धावा बघायला मिळाल्या. मात्र धावा का होत नाही त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघताय तुम्ही 4 वाजून 55 मिनिटं झालेत आणि या ठिकाणी या धावा आपल्याला बघायला मिळत आहेत टप्प्याटप्प्याने. आजचा सूर्यास्त किती वाजता आहे 6 वाजून 31 मिनिटांनी. अजून एक सामना आपला याच्यानंतर बाकी आहे आणि तो ग्रँड फिनाली आहे आणि ग्रँड फिनालीला नेहमीच वेळ जास्त लागतो आणि तो वेळ आपल्याला राखीव ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या टॉप स्कोरर आम्हाला दाखवत आहेत या ठिकाणी. हरीश जीवदानीचे ज्यांनी तब्बल 117 धावा कुठलेले आहेत. राजकुमार हे आमचे शौर्य 11 उंबरोलीचे ज्यांनी 110 धावा कुठलेत. अमित गुड मॉर्निंग वाडाचे 105 धावा कुठलेत. वंदेश आपण बघताय मैदानावरती वाडाचे त्यांनी 102 धावा कुठलेत आणि आसिफने सुद्धा खूप सुंदर बॅटिंग केली आहे मैदानावरती 100 धावा कुठत असताना. हे काही असे फलंदाज आहेत ज्यांनी एक वेगळी छाप सोडली आहे. 2 अर्धशतक सुद्धा आपण 6 अर्धशतक पाहिलेत. त्याच्यातलं एक राजकुमारचं अर्धशतक कल्पेशचं अर्धशतक हे सुद्धा लक्षात राहत आहे. हे सगळं 2 हॅट्रिक बघायला मिळाले. एक लक्ष्मणच्या माध्यमातून एक आनंदच्या माध्यमातून. या काही घडामोडी आहेत जे आपण या ठिकाणी पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगमध्ये 2024 एक धाव आरोग्यासाठी या स्पर्धेमध्ये बघतोय. फायनलमध्ये मी आणि युसुफ सय्यद आम्ही दोघे मिळून कॉमेंट्री करू. थोडं ते बोलतील थोडं आम्ही बोलू. दोघांचं कॉम्बिनेशन आम्ही तुम्हाला देऊ या ठिकाणी फायनलमध्ये. आणि मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये तुमच्यापर्यंत एक चांगली कॉमेंट्री पोहोचवायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. आज सकाळपासून भरपूर लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. नगरसेवक संजय गायकवाड होते या ठिकाणी. त्याच्यानंतर ॲडव्होकेट आमच्या नगरसेविका प्रियंका म्हात्रे रवींद्र म्हात्रे यांची कन्या ती सुद्धा उपस्थित होते. रवींद्र म्हात्रे यांचे चिरंजीव रोहन रवींद्र म्हात्रे जे हॉकी प्लेयर आहेत अंडर-19चे महाराष्ट्राचे 27 वेळा त्यांनी रिप्रेझेंट केले ते सुद्धा उपस्थित होते. कल्पेश पाटील या ठिकाणी उपस्थित होते. अंजुम शेख उपस्थित होते. तुषारजी या ठिकाणी सकाळी तुषार परमाळे ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी तुषारजी पामाळे ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आम्हाला हातभार लावला ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. यांचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. आता सगळ्यात मोठ्या गेस्टमध्ये मी विजय तरे यांचं नाव घेईन. आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पालघर जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत जे 111 संघांच्या माध्यमातून खूप सुंदर काम करतायत. विजय तरे साहेब आज आनंद झालाय. विजयजी तुमची भेट झाली. आपली ओळख बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग करू. कारण आदिवासी मुलांना पुढे नेण्याचं काम मुख्य प्रवाहात आणण्याचं काम फार मोठं काम ते पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पार पडतायत. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू पडलाय. आघाडीला फलंदाज दोघे आलेले आहेत. फार मोठं टार्गेट आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. संदीप राऊत उर्फ आडू आणि अर्केश ओपनिंगला आलेत. मागच्या वेळेस खूप सुंदर पार्टनरशिप दोघांनी केली होती. तशीच पार्टनरशिपची गरज आहे. जसं मी साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा 434 धावांचा तो सामना उदाहरण दिलं त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल तुम्हाला.
चेंडू पडल्यानंतर बॅकफुटला आले, पाबा प्ले आहे. मात्र चेंडू रिलीज झाल्यानंतर पाबा प्ले मधला सर्कल मधला फिल्डर बाहेर येऊ शकतो. भरपूर वेळा ही गोष्ट माहिती नसतं भरपूर लोकांना, मात्र लिजन्सना ही गोष्ट माहिती आहे, मास्टर्सना ही गोष्ट माहिती आहे, 40+ प्लेयर्सला लोकांना माहिती आहेत. एकदा चेंडू रिलीज झाला गोलंदाजा हातून तर तुम्ही पाबा प्लेच्या सर्कलमधून बाहेर येऊ शकता. धावसंख्या पोचली ती आता 2 वरती. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते या सगळ्या मास्टर्स लिजन्सला माहिती आहेत. उदाहरणार्थ धावत असताना पॉपिंग क्रीजच्या इनसाइड एजमध्ये बॅट टेकवणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कारण यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय, असं नाही की आत्ताची पिढी वाईट क्रिकेट खेळते चांगलं क्रिकेट खेळते. मात्र प्लेसमेंट असेल, सिंगल्स असेल, डबल्स असेल, दाबून खेळत असताना अंडरआर्म बॉक्स स्टाईल या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते ती आता 3 या धावसंख्येवर. वाईड ही धरलेली आहे. टोटल 3 धाबा झालेत. ओ चेंडू थांबून येतोय लेफ्ट हँडर साठी. या ठिकाणी अर्केसाठी चेंडू आत येत असताना, मिडल स्टंपवर येत असताना गोलंदाज आहेत मैदानावरती ते निरंजन. ओ खूप सुंदर टाकतायत गोलंदाजी, खूप सुंदर गोलंदाजी करत असताना त्यांची गोलंदाजी बघितल्यानंतर मला दीपक शाची आठवण झाली. यावेळेला खूप सुंदर टाकतायत, कारण चेंडूचा वेग जास्त देत नाही आहेत, गुडलेंगचा वापर करत नाही आहेत जास्त. मात्र लॉंग ऑफ असेल, फुल लेंथ असेल आणि गुडलेंग जेव्हा टाकतायत तेव्हा खूप सुंदर पद्धतीने टाकतायत ते, जेणेकरून फलंदाजाला रूम मिळणार नाही, जागा मिळणार नाही आउटसाइड द ऑफ स्टंप किंवा लेग स्टंप. हा चेंडू बघा थांबून येतोय, गुडलेंग करून जेल असण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक खाली होतोय. आधी फलंदाजाला फ्रस्ट्रेट केलं डॉटच्या माध्यमातून, नंतर त्याचा आवडता फटका खेळण्यासाठी त्याला मोहात टाकलं आणि फलंदाज मैदानावर लेफ्ट हँडर या ठिकाणी अर्केस बाद होत असताना 2003 साऊथ आफ्रिका आणि इंडियाचं फायनल, सॉरी साऊथ आफ्रिकामध्ये इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचं फायनल मला डोळ्यासमोर उभं राहिलं. जाम ऑस्ट्रेलियाने धुतला होता आपल्याला. 359 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्यानंतर उतरल्यानंतर सचिनची विकेट लवकर काढली क्लॅम मॅगराथने आणि त्याची विकेट 3ऱ्या ओव्हरमध्येच पडली आणि तिथून आपला प्रेशर कंटिन्यू झाला आणि जे स्वप्न वर्ल्ड कप पूर्ण करायचं होतं ते भंग पावलं सौरभ गांगुली कॅप्टन असताना. आणि ते स्वप्न आता पुन्हा एकदा आपण बघितलं अहमदाबादच्या स्टेडियमवर, ते आपण पूर्ण नाही करू शकलो. म्हणून कपिल निकंज इज अ ग्रेट कॅप्टन, म्हणून महेंद्रसिंग धोनी इज अ ग्रेट कॅप्टन. 1983 आणि 2 एप्रिल 2011 नेहमी लक्षात राहतो. ओ फटका बनवलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉम्ब झालेला चेंडूला चेस करायचा प्रयत्न. ऑन साइडला फलंदाज आहेत आमचे, इकडे सुद्धा मनोहर आहेत. तर आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 16.14 बघा. 16 धावा म्हणजे 17 धावा म्हणायला पाहिजे आणि त्या 17 धावांच्या समोर फक्त धावा आलेत मैदानावरती ते 3, 14 धावा मागे पडलेले आहेत. म्हणजे अजूनही मैदानावर 82 धावांची गरज आहे आणि षटक बाकी आहेत मैदानावर 5. आणि आता आस्किंग रन रेट किती झाला बघूया. आता आस्किंग रन रेट वाढला असेल कारण या 30 चेंडूमध्ये या धावा करायचे आहेत. 16.40 3च धावा झालेत. धरली ती धरली 2 धावा धावून आणि 1 वाईड. त्याच्यानंतर धाव आलेला नाहीये. अजूनही मैदानावर धावा करायचे 82 इन 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू 82 धावा. बॉलर आले विपुल. स्ट्राईकवर आहेत संदीप राऊत उर्फ आडू. संदीपवर जबाबदारी आता. चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव. दुसऱ्या धावांसाठी वाट बघतायत कॉलची आणि कॉल आता येतोय, त्यामुळे संदीप राऊत दुसरे धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना धावसंख्या झाली 5. संदीप राऊतकडे अनुभव आहे. लिजेंड्स आहेत, मास्टर्स आहेत, 40+ आहेत.
काही खेळाडू 45 आहेत, काही खेळाडू 40 आहेत, काही खेळाडू 49 आहेत. तर त्यांचा अनुभव त्यांना पणाला लावताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. ओ फास्ट वन, ब्यूटीफुल डिलीवरी. रमेश शर्मा का गेंद था ये, प्रीसी 11 का. अशाच पद्धतीने प्लेन गोलंदाजी, स्टंप टू स्टंप टाकायचे रमेश शर्मा. मात्र वेग प्रचंड असायचा त्या काळामध्ये. काय टीम्स होते, राहुल लवेन परेल, मॅचलर्स, प्ले बॉय, पंड्या 11, विवेक कदमची टिळक चौक. ओ पक्पा पडल्यानंतर जास्त बॉम्ब्स होतोय आणि स्विंग सुद्धा होतोय. हीच गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणी वाईटचा इशारा करत असताना अंपायर. त्या काळामध्ये पैसा नव्हता, त्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हता, त्या काळामध्ये इंस्टाग्राम नव्हता. मात्र त्या काळामध्ये समाधान होतं, सॅटिस्फॅक्शन होतं. एका ट्रॉफीसाठी ती फाईट व्हायची, 8-8 ओव्हरची, 12-12 ओव्हरची. तो क्लास परत बघायला मिळाला पाहिजे. ऑफसाईडला गॅपमधून काढलाय, गुड शॉट, अतिशय सुंदर फटका. या ठिकाणी अनुभव दाखवत असताना आमचे बॅट्समॅन मैदानावरती संदीप राऊत उर्फ आडू. अनुभव, त्यानेच खेळपट्टी बनवली आहे. खेळपट्टीचा प्रत्येक भाग त्याला माहिती आहे. खूप सुंदर. जो फलंदाज 2 फिल्डरच्या मधून चेंडू काढतो तो जिनियस असतो. म्हणून तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ने ऑस्ट्रेलियन्स लोकांना उभं केलं. जाताना येताना ते उभे राहत नव्हते, मात्र तो रेस्पेक्ट, तो डिसिप्लिन, तो परफॉर्मन्स देऊन यांना उभं केलं. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू अपील होतोय लेग बिफोर साठी, मात्र फेटाळून लावलंय पंचानी. चेंडू लेग बायचा इशारा. सर डॉन ब्रॅडमॅननी म्हणूनच तर 4 साठी बोलवलं त्यांना. त्याचं कारण त्याचा परफॉर्मन्स. धावसंख्या पुढे सरकते ती आता 9 या धावसंख्येवर. 85 धावा करायचे. आताशी 9 धावा आले, 76 धावा हवेत. चेंडू शिल्लक आहेत 26 चेंडू 76 धावा. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर. प्लेसमेंट करतायत ऑन साइडला. दुसऱ्या धावांसाठी वाट बघत असताना आडू, मात्र त्यांना थांबवतायत फलंदाज त्यांचे सहकारी नवीन आलेले मनोहर. फार मोठं डोंगर दिलंय. तुम्ही कधी ते गुगलमध्ये जाऊन तो साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियाची मॅच नक्की बघा. कशाचे 434 चेस केले एवढं मोठं टार्गेट असताना. किलिंग इन्स्टंट म्हणतात. म्हणून या 2 टीम अत्यंत डेंजरस आहेत. आणि वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर वेस्ट इंडिज सुद्धा आता घातक संघ होतोय. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहे. ऑन साइडला टर्न होत असताना डीप मध्ये बघायचंय कव्हर करेपर्यंत. एक धाव बॅकवर्ड्स कॉलेजला. चेंडू उचलायला वेळ लागतोय. डोंडो रे साजना. 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते ती आता 12 या धावसंख्येवर. धावून काढायचा प्रयत्न दिसतोय, मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. मला एक सांग दोन्ही स्कोररने की ज्या वेळेला मनोहर बॅटिंग करत होते, स्वप्नील बॅटिंग करत होते, प्रेमित बॅट करत होते, त्यावेळेला त्यांनी किती षटकार आणि किती चौकार पूर्ण इनिंग मध्ये मारले. ते साधं गणित आहे. तेवढेच षटकार तेवढेच चौकार या ठिकाणी मारावा लागेल आगरीपाडा संघाला जर उत्तर द्यायचं असेल तर. केवलचं अभिनंदन करतोय. केवल पाटीलने खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आहे सीझन 2 मध्ये. त्यांच्या पूर्ण कमिटीचं अभिनंदन आहे. केवल पाटील असेल, या ठिकाणी आपण बघतोय प्रणय घरत आहेत, जलीश शेख आहेत. खूप सुंदर परफॉर्मन्स. सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करायला पाहिजे. कारण एखादी संस्था चालवणं, कार्यक्रम राबवणं सातत्याने आणि ते कार्यक्रम यशस्वी करून दाखवणं शिस्तबद्ध पद्धतीने टाइम मॅनेजमेंटमध्ये, याचं कौतुक खूप आवश्यक व्हायला पाहिजे. लिजन्स आहेत, मास्टर्स आहेत आणि 40+ स्पर्धा अशाच पद्धतीने पुढे चालू राहावं. सगळ्यांनी आपापले फिटनेस चांगली ठेवावे. 40+ खेळाडूंनी या निमित्ताने सगळ्यांची एकमेकाला भेट होते. 16 संघ खेळलेत, 8 तालुका, 16 संघ, 240 खेळाडू. ऑक्शन याच्या माध्यमातून ही स्पर्धा अंतिम टप्प्यात इथपर्यंत आली आहे. चेंडू स्क्वायर कट करत असताना ऑफ साइडला खेळत आहेत. 8 षटकार आणि 4 चौकार म्हणजे 8×6 48 आणि 4×4 16. म्हणजे एवढेच फटके तुम्हाला पण मारायला लागतील मोठे शॉट्स. तेव्हा कुठे तो मधला अंतर जो आहे तो तुम्ही कव्हर करू शकता. सिंपल गणित आहे ते. ओ अँगल करत असताना लेफ्ट हँडर बॉलर आहेत आमचे निरंजन. वाईटचा इशारा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना राईट हँडरसाठी एक लाईनची गरज आहे. आणि भरपूर काय वाईड अटेम्प्ट ऑफ द बॅट्समॅन याच्यावर सुद्धा डिपेंड असतात.
काय करतोय बॅट्समॅन एक्झॅक्टली या गोष्टीवर सुद्धा, म्हणून पंचांनी पॉज घेतला, चेंडू कुठे गॅदर केला ते पाहिलं आणि त्याच्यानंतर वाईट देत असताना या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून आपण बघतोय. फास्ट खेळा, 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे, 15 मिनिटं अजून बाकी आहेत. येस, इट इज ऑफिशियल वाईड. काउंट करावं. धावसंख्या पोचली ती आता 14 या धावसंख्येवर. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू ऑन द टोस होता, ऑन साइडला वळवलंय, लेगलांच्या मध्ये गुड शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी पाठवत असताना ब्युटिफुल शॉट. अशा फटक्यांची गरज आहे आणि असे फटके संदीप राऊतच्या बॅटमधून जर आले तरच जास्त धावा, 4 चौकार आणि 8 षटकार असे जर फटके आले तर त्यांना ते सोपं जाऊ शकतं. गुड शॉट. मोहम्मद अझरुद्दीन डोळ्यासमोर उभे राहिले. इम्रान खानच्या इन स्विंगला अशाच पद्धतीने ऑन साइडला टर्न करायचे. ओ लॉफ केलंय, या वेळेला अडूनी चेंडू डीप मध्ये जातोय, जेल असण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, हाताला चाटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. संदीप राऊत याला गुड शॉट फ्रॉम संदीप राऊत. आणि आता हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की एक गणित अशाच पद्धतीने अटॅक करावा लागेल, कारण सुरुवातीला तुम्ही बघाल तर 2-2 धावा सिंगल्सवर ते भर देत होते, मात्र आता तुम्ही पाहिलात मागच्या 2 चेंडूंमध्ये चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून 10 धावा या ठिकाणी कुठलाय. IPL चे फायनल विसरला नाहीत ना, जडेजाने मारलेले ते 10 धावा. काय फायनल होती, ग्रेट फायनल. महेंद्रसिंग धोनीच्या डोळ्यात कधी मी अश्रू नाही पाहिले आणि एवढं चीअप करताना मी कधी पाहिलं नाही त्याला, मात्र ते फायनल नेहमी लक्षात राहिलं IPL ची मागच्या वर्षाची. बॅट अँड पॅटच्या मध्ये यॉक करायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. संदीप राऊत जे धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न केला, वासिम अक्रम स्टाईल निरंजन यांनी यॉकर लेंथवर चेंडू टाकत असताना संदीप राऊतला बाद करता येते या ठिकाणी. ग्रेट बॉलिंग. विजय. बघा, टेनिस विश्वामध्ये आता विद्यमान तुम्ही वेगवान बॉलर बघाल तर तो विश्वजीत ठाकूर आहे, जो सगळ्यात वेगवान गोलंदाजी करतो. विजय पावले सुद्धा टाकतात त्याच पद्धतीने. एक काळ प्रणय गरजचा जलीचा जो काळ होता तेव्हा जब्बार पटेल होते. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय फॉरवर्ड शॉर्ट लेगला. गुरुनाथ वैतींचा वेग सुद्धा चांगला होता, मात्र जब्बारचा वेग जास्त खतरनाक होता त्या काळामध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती आता 25 या धावसंख्येवर. जुना काळ, ओल्ड इज गोल्ड म्हणतात, आणि तोच काळ आपण या ठिकाणी लिजन्सच्या माध्यमातून 40+ माध्यमातून आपल्या सगळ्या प्लेयर्सना अतिशय सुंदर क्रिकेट, हायेस्ट स्कोर 91, लोअर स्कोर 38 असं पाहिलं या स्पर्धेत. ऑफ साईडला कट केल्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते बाउंड्रीकडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करत असताना वॉट अ थ्रो. शाम्या, मॅग्निफिसंट थ्रो. राकेश, पेट नेम काय श्याम आहे. राकेश पॅरलल ब्युटिफुल थ्रो देत असताना या ठिकाणी चॉमीची आठवण झाली. धावसंख्या सरकता येते आता मैदानावर 26 वर. अजूनही किती चेंडू किती धावा पाहिजेत. षटक संपलेत मैदानावरती आपण बघतोय ते. अजून एक षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 3, पहिल्या षटकात 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या. 10 मिनिटं अजून बाकी आहेत. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण बरोबर ना या. थँक्यू. 18 चेंडू मध्ये 59 धावांची गरज. बिग टार्गेट म्हणजे 20 धावा करावे लागतील प्रति षटकाच्या मागे. सामना जर जिंकायचा असेल तर आगरी पाडाला 20 रन्स एव्हरी ओव्हर दे हॅव टू मेक. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज आले ते आता नारायण शिंदे. चांगले बॉलर आहेत. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी खूप सुंदर गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये खूप सुंदर लेट स्विंग, बॉडी लाईन
गुडलेंग खूप सुंदर बॉलिंग केली होती त्यांनी. आम्ही वरती जाऊन स्टेजमध्ये बसलो, तिथून त्यांची बॉलिंग रीड करत होतो. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज मैदानावरती बाद. सगळे व्यासपीठावर बसलेले, स्थानपन्न झाले सगळे अतिथी मॅच एन्जॉय करत असताना नारायण शिंदे बॉल RTO कडून. हो बघा लीड स्विंग करतात, मात्र कधी कधी थोडेसे भरकटतात. वाईड बॉल लहानशे आहेत मात्र उडी मारतात चेंडू रिलीज करत असताना आणि खूप सुंदर पद्धतीने चेंडूला बाहेर काढायचा प्रयत्न करतात. शिंदेसाठी ऑन साईडला बघू शकता शॉर्ट थर्डमॅन आहे, गलीला एक फिल्डर आहे, पॉइंटला एक फिल्डर आहे. इथे लेग स्लिप सुद्धा लावण्यात आला आहे. चेंडू ऑफ साईडला प्लेस करत असताना डीप कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे आहेत, उचलायला थोडासा वेळ. गुत्रो आज या वयामध्ये सुद्धा 40 क्रॉस केल्यानंतर एवढी चांगली फेकी देणं, आता हे सगळे लिजन्स खेळत आहेत, आनंदाची बाब आहे. व्हील पॉवर दाखवत आहेत, आनंदाची बाब आहे. खरी परीक्षा असणार आहे रात्री, तेव्हा जेव्हा त्यांचे हातपाय दुखतील, खांदे दुखतील, गुडघे दुखतील. काल प्रणयचे दुखले असतील. होणार. गरम पाण्यामध्ये पाय बुडवून बसा. पॅटर्न पॅडच्या मध्ये चेंडू. पेन किलर्स घेण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये पाय बुडवून बसले की पाय हळूहळू शांत होतो, किंवा फ्लॅट तुम्ही झोपलात तरी चालेल. एक 15-20 मिनिटं तुमचं शरीर नॉर्मल होईल. धावसंख्या झाली 85 धावांचं टार्गेट जिंकायला दिलेत आणि फक्त 29 धावा आतापर्यंत झालेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 15 आणि धावा हवेत अब तक 56. शफल होते फलंदाज, फटका बनवायचा आधीच मनाची तयारी केली होती. चेंडू ऑन साईडला 4 धावांसाठी जात असताना मोठी धावसंख्या चेस करत असताना एकदा तुम्ही थोडे मागे पडलात तर प्रेशर वाढते, सायकोलॉजिकल प्रेशर वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, मानसिक दबाव वाढतो, सगळ्याच गोष्टी वाढतात. म्हणून सगळ्यात सोपं उपाय म्हणजे मोठी धावसंख्या समोरच्या संघाला करून न देणं चांगल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. संजय सर सोडला तर बाकी सगळ्या गोलंदाजांना धुतलंय सगळ्यात फलंदाजाने. पॅटर्न पॅडच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती येत असताना 22 दाखवत असताना अंपायर अवंतर खात्यात एक धाव. तर केवल पाटील, स्वप्नील गरज, संदीप राऊत उर्फ आडू, इलियास पठाण, राजकुमार तामोरे, प्रणय गरज, जलीश शेख, दिनेश खिलारे, विनोद पाटील, हरीश वर्किणी, श्रीराम मस्कर सर, महेश पागदारे. खूप सुंदर काम सगळ्यांच्या कमिटीच्या माध्यमातून. विकेट पुढचा निघून चेंडू ऑन साईडला उचललाय, क्षेत्ररक्षक समोर आहे त्या ठिकाणी, टू द फिल्डर. अजून एक विकेट. त्याच्यानंतर प्रसन्ना, निरंजन रथ, रोहित पाटील, जयप्रकाश पाटील, हरीश पाटील, निलेश पागदरे, सुनील, यतीन राऊत, तात्या शेटे, गणेश, संजय पाटील, शशांक राऊत. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. 8 तालुका 16 संघ 240 खेळाडू आणि पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 एक धाव आरोग्यासाठी अतिशय सुंदर स्पर्धा सीझन 2 या ठिकाणी खूप यशस्वी करून दाखवल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. असंच 40+ खेळाडू एकत्र राहू दे, एकत्र राहा, एकत्र भेटा, एकत्र प्रगती करा आपल्या जिल्ह्याची. कारण पालघर जिल्हा हा क्रीडा जिल्हा आहे, पालघर जिल्हा स्टँडर्ड जिल्हा आहे, पालघर जिल्हा क्लास खेळाडू त्यांनी मुंबईला दिलेत. ही परंपरा, ही संस्कृती पुढेही राखा पुढच्या पिढीच्या माध्यमातून. जसं मी उल्लेख केला, आज तर मी पालघर जिल्ह्याविषयी फक्त 10% बोललोय. आज मी काल रात्री मी प्रणयशी बोलल्यानंतर, जलीशशी बोलल्यानंतर आम्ही गुगल घेऊन बसलो होतो. पालघर जिल्ह्याचं प्रचंड
काय काय घडामोडी झाल्यात मागच्या काही वर्षात ते वाचत बसलो होतो. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू होता, ऑन साईडला लॉफ्ट केले, चेंडू जातो डीप मध्ये आणि अशा 8 षटकारांची गरज आहे. आणि तो पहिला षटकार आत्ता इथे या ठिकाणी येत असताना, आपण पहिला नाही दुसरा षटकार येतोय. याच्या अगोदर संदीपने एक षटकार मारला होता आणि आता षटकार मारलाय तो मैदानावरती नयन यांनी. गोलंदाज आहेत ते आता विपुल. स्ट्राईकवर आहेत नयन. शफल झालेत. क्रीज कॉर्नरवरून चेंडू टाकत असताना पुन्हा एकदा लॉफ्ट केलं नयन यांनी. मॅग्निफिसंट टायमिंग. असे 8 षटकार जेव्हा येतील त्याच्यातले 3 आलेत, अजून 5 बाकी आहेत. चौकार किती आलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये? 2 चौकार आलेत, म्हणजे तिथेही 2 बाकी आहेत. म्हणजे अजूनही 5 षटकार आणि मैदानावरती अजूनही 2 चौकारांची गरज आहे. तेव्हा कुठे स्कोर या ठिकाणी पॅरलल होऊ शकतो. पुढे टाक विपुलला माहिती देत असताना 2 षटकार बसले. 4 मारले होते मनोहर तामोरे यांनी, 2 आलेले आहेत 9च्या माध्यमातून. प्रत्युत्तर जवाब आपको उसी स्टाइल में देना पड़ेगा जैसा शॉट आया था. आणि ते देत असताना नयन या ठिकाणी, त्यालाच क्रिकेट म्हणतात यू शुड फाईट. 40+ खेळाडू तर फाईट करण्यामध्ये अतिशय हुशार आहेत. कारण त्या काळातलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट होतं, क्वालिटी रेव्होल्युशन होतं असं मी म्हणतो नेहमी. या शब्दाला सगळे लिजन सुद्धा रिस्पेक्ट करतात, कारण तसं सगळ्यांनी परफॉर्मन्स दिला होता. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर फार वेगाने निघतो या ठिकाणी. फलंदाज शफल झाले आणि किती हुशार आहे बघा गोलंदाज विपुल. विपुल बघतोय काय हरकत नाही, तू हलतोयस, शफल होतोयस, इथे तिथे ढोलतोयस, मात्र मी चेंडू सुद्धा लास्ट मोमेंट पर्यंत पदाला ते बघत असताना चेंडूला रिलीज करीन. आणि तेच या ठिकाणी चेंडू रिलीज करत असताना स्ट्राईकवर आहे फलंदाज मैदानावर नयन. बघायचंय फुल टॉस आहे, बीमर आहे, नो बॉल कॉल केले अंपायरनी. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इट इज अ डेंजरस बॉल. धावसंख्या झाली मैदानावरती आपण बघतोय ती 48. अजूनही मैदानावर धावा किती आहे या आपण सांगूया. नऊ चेंडूमध्ये 37 धावांची अजूनही गरज आहे. थँक्यू चिराग तरे, थँक्यू मेहुल पाटील, डिजिटल आणि मॅन्युअल स्कोरर. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. 9-4 36. बाउंड्रीजच्या माध्यमातून म्हणालो आणि जर षटकाराच्या माध्यमातून बोललो तर 54 धावा येऊ शकतात 9 चेंडून षटकार लागले तर. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून काढायचा प्रयत्न त्या ठिकाणी. फलंदाज यावेळेला आहेत राहुल मैहुना. आता बीट करत असताना विपुल काय करतायत? विपुल लास्ट मोमेंट पर्यंत फलंदाजाचे पाय बघतायत, फलंदाजाला रीड करतायत आणि नंतर चेंडू रिलीज करतायत. ही त्यांची खासियत आहे, म्हणून काही चेंडू डॉट गेले ते. बघा चेंडू पुन्हा एकदा स्टंपच्या जवळून टाकत असताना आउटसाइड ऑफ स्टंप टाकायचा प्रयत्न या ठिकाणी. लॉंग ऑफचा चेंडू वापरतायत, फुल लेंगचा चेंडू वापरतायत, गुड लेंग टाळतायत, शॉर्ट ऑफ लेंग टाळतायत, फुल टॉस टाळतायत, ओव्हर पिच टाळतायत. हुशार आहेत, खूप हुशार आहेत. क्रिकेटमधले इंटेलिजन्स चाणक्य नीती या ठिकाणी दाखवत असताना मैदानावरती गोलंदाज विपुल. किती डॉट टाकले या षटकात? 2 डॉट. ऑन साईडला फिल्डरला, ऑन नाही तर ऑफ साईडला फिल्डरला अलवत असताना या ठिकाणी स्ट्राईकवर नयन आलेत, कारण नयननेच मागच्या वेळेला 2 षटकार लागोपाठ ऑन साईडला उचलले होते. फास्ट खेळा, टाइम जास्त जातोय. टाइम संपलाय असं मला सांगतायत. जे टाइम देण्यात आलं होतं ते संपलेलं आहे. पुन्हा एकदा बीट होत आहेत. खूप हुशार आहेत विपुल.
लेट स्विंग करत असताना स्टंपच्या जवळून येऊन गोलंदाजी करणं किंवा क्रीज कॉर्नरच्या मागची कोपऱ्यातून गोलंदाजी करणं अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तंत्र वापरत असताना बीट केलंय. एकंदरीत षटकं संपलेत मैदानावरती. आपण बघतोय ते 5 षटकांचा खेळ पण होते. 5 षटकांत धावसंख्या झाली मैदानावर ती 49. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हवेत 36 धावांची गरज. चला विरार जीवदानी विरारचे संघनायक प्रशांत यांना विनंती आहे त्यांनी आमच्या टॉस का बॉस याच्या जवळ येऊन उभं राहावं. 7 चेंडू 36 धावा. टेनिस विश्वामध्ये एका खेळाडूला सर डॉन ब्रॅडमॅन म्हटलं जातं आणि त्याचं नाव आहे उमेश मांजरेकर. याच खेळाडूने गणेशनगरच्या गोरेगावच्या मैदानावर 5 षटकार आणि 1 चौकार भानुदास पाटीलला मारले होते. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहे त्या ठिकाणी. 5 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज. आणि उमेश मांजरेकर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. 50 धावा धावफलकाला लागतायत शेवटी आगरीपाडाचे. मिस टाइम होतोय. जास्त लांब जाणार नाही. आधी बॅटला लागला मग चेंडू पायाला लागला मग चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जात असताना फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या मागे. येस फायनल 4 षटकांचा असेल. ऑफ साईडला प्लेस केलंय. जलीस शेखने आम्हाला सांगितलं या ठिकाणी 5:25 झालेत. 6:31 आज सूर्यास्त आहे. आत्ता या क्षणाला जर बघितलं तर 1 तास 6 मिनिटाचा प्रकाश आपल्याकडे आहे. अजून ही मॅच सुरू आहे. ती पूर्ण होईल. टॉस होईल नंतर फायनल चालू होईल. त्यामुळे बक्षीस समारंभ सुद्धा करायचे आहेत आपल्याला. फायनल 4 षटकांचा असेल. चेंडू ऑन साईडला लॉफ करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उंच उडी मारून आतमध्ये ढकलायचा प्रयत्न. 6 धावा उशिरा का होईना येत आहेत. धावसंख्या पोचली ती आता 57 वर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 2 आणि धावा हवेत 28. 2 चेंडू 28 धावा. जीवदानी विरारचे कॅप्टन प्रशांत जवळ या. उशिरा येत आहे ते सगळे शॉट्स. षटकार. चेंडू शिल्लक 1 धावा हवेत 22. SRGनी जेव्हा 84 धावा केल्या आणि याच्यामध्ये मनोहरचे 24 धावा आणि स्वप्नीलच्या अत्यंत घातक फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती 29 धावा आणि प्रमितच्या 15 धावा आणि 38 धावा मनोहरच्या. या अत्यंत महत्वाची धावसंख्या ठरली आहे. तर हा सामना इथे जिंकलेला आहे 21 धावांनी. मागच्या वेळेला सुद्धा हा सामना अशाच पद्धतीने जिंकले होते. आणि SRG पारनालीचे कॅप्टन आणि जीवदान 11 विरारचे कॅप्टन दोघांनी टॉससाठी टॉस का बॉसच्या जवळ दावत यायचंय. इट विल बी अ 4 ओव्हर्स मॅच ग्रँड फिनाले. चला मनोहर तामोरे लगेच मॅन ऑफ द मॅच साठी आणि कॅप्टन चला टॉस साठी आम्ही विनंती करेल मनोहर तामोरे मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडू 38 धावा. लगेच धन्यवाद प्रितेश पारी. लगेच पाहिलं तर माजी सभापती आदरणीय सन्माननीय मनोजी संख्य आणि पाहिलं तर कल्पेजी पिंपळे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज मनोहर तामोरेला असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि टॉस पण आपण करणार आहोत. स्वप्नील दादा घरत एका बाजूला प्रशांत